हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक जबरदस्त लेसन पाहणार आहोत। आजच्या लेसन मध्ये आपण रोज वापरातील महत्त्वपूर्ण असे इंग्लिश वर्ड शिकणार आहोत आणि यांचा वापर रोजच्या एक्झाम्पल्स मध्ये देखील करणार आहोत। चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया। टुडेज फर्स्ट वर्ड इज अपोलोजाइज। अपोलोजाइजचा अर्थ होतो माफी मागणं। माफी मागण्यासाठी काय वर्ड वापरू शकता तुम्ही? अपोलोजाइज। फर्स्ट एक्झाम्पल बघा, आय अपोलोजाइज फॉर बीइंग लेट, म्हणजेच काय, उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी अपोलोजाइज फॉर हर मिस्टेक, म्हणजेच काय, तिने आपल्या चुकीसाठी माफी मागितली। चला तर आपला नेक्स्ट वर्ड पाहूया। नेक्स्ट वर्ड आहे अरेंज। अरेंज म्हणजे एखाद्या गोष्टीची व्यवस्था करणे। फर्स्ट एक्झाम्पल बघा, कॅन यू अरेंज चेअर्स फॉर द मीटिंग, म्हणजेच तुम्ही बैठकीसाठी खुर्च्यांची व्यवस्था करू शकता का? आणि नेक्स्ट एक्झाम्पल इज आय विल अरेंज अ टॅक्सी फॉर यू, म्हणजेच मी तुमच्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करू शकतो। अशा पद्धतीने अरेंज या वर्डचा वापर एखादी व्यवस्था करण्याच्या बाबतीत होतो। आणि नेक्स्ट वर्ड इज कॅन्सल, म्हणजेच काय, रद्द करणे, एखादी गोष्ट रद्द करणे। फॉर एक्झाम्पल, दे कॅन्सल द इव्हेंट ड्यू टू रेन, म्हणजेच पावसामुळे त्यांनी कार्यक्रम रद्द केला। नेक्स्ट एक्झाम्पल, आय नीड टू कॅन्सल माय अपॉइंटमेंट टुमॉरो, म्हणजेच मला उद्याची अपॉइंटमेंट रद्द करायची आहे। आणि नेक्स्ट वर्ड इज कम्युनिकेट। कम्युनिकेटचा अर्थ होतो संवाद साधणे। फर्स्ट एक्झाम्पल, वी नीड टू कम्युनिकेट मोर इफेक्टिव्हली, म्हणजेच आपल्याला अधिक परिणामकारक संवाद साधण्याची गरज आहे। कम्युनिकेट म्हणजे काय, संवाद साधणे। इफेक्टिव्हली म्हणजे काय, परिणामकारक। आणि नेक्स्ट एक्झाम्पल इज शी कम्युनिकेट्स वेल विथ एव्हरीवन, म्हणजेच ती सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधते। लेट्स सी आवर नेक्स्ट वर्ड, डिलिव्हर, ज्याचा अर्थ होतो वितरित करणे। डिलिव्हर, वितरित करणे। फर्स्ट एक्झाम्पल बघा, कॅन यू डिलिव्हर दिस पार्सल टू माय होम, तुम्ही हा पार्सल माझ्या घरी पोहोचवू शकता का? आणि नेक्स्ट एक्झाम्पल इज द स्टोर डिलिव्हर्स ग्रोसरीज टू आवर हाऊस, म्हणजेच दुकान आमच्या घरी किराणा सामान पोहोचवते। आणि नेक्स्ट वर्ड इज डिस्क्राइब, ज्याचा अर्थ होतो वर्णन करणे। फर्स्ट एक्झाम्पल, कॅन यू डिस्क्राइब द पर्सन यू सॉ, म्हणजेच काय, तुम्ही पाहिलेल्या व्यक्तीचे वर्णन करू शकता का? नेक्स्ट एक्झाम्पल, शी डिस्क्राइब्ड द प्लेस ब्युटिफुली, म्हणजेच तिने त्या ठिकाणाचं सुंदर वर्णन केलं। आज आपला नेक्स्ट वर्ड पाहूया, डेव्हलप। डेव्हलपचा अर्थ होतो एखादी गोष्ट विकसित करणे। एक्झाम्पल बघा, ही इज ट्राइंग टू डेव्हलप अ न्यू ऍप, म्हणजेच काय, तो एक नवीन ऍप विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे। नेक्स्ट एक्झाम्पल, चिल्ड्रन डेव्हलप देअर स्किल्स ओव्हर टाइम, काय अर्थ होतो याचा, मुलांची कौशल्ये काळाच्या ओघात विकसित होतात। आणि नेक्स्ट वर्ड इज एनकरेज, ज्याचा अर्थ होतो प्रोत्साहन देणे। एनकरेज, प्रोत्साहन देणे। एक्झाम्पल बघा, टीचर शुड एनकरेज स्टुडंट्स टू आस्क क्वेश्चन्स, म्हणजेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे। नेक्स्ट एक्झाम्पल, ही एनकरेज्ड मी टू ट्राय समथिंग न्यू, म्हणजेच काय, त्याने मला काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी प्रोत्साहन दिलं। एनकरेजचा काय अर्थ आहे मग? प्रोत्साहन देणे। आणि नेक्स्ट वर्ड इज एक्सप्लेन, ज्याचा अर्थ होतो समजावून सांगणे। समजावून सांगण्यासाठी वर्ड वापरू शकता तुम्ही एक्सप्लेन। फर्स्ट एक्झाम्पल बघा, कॅन यू एक्सप्लेन दिस टॉपिक अगेन, तुम्ही हा विषय पुन्हा समजावून सांगू शकता का? नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी एक्सप्लेन्ड द रूल्स क्लिअरली, म्हणजेच काय, तिने नियम स्पष्टपणे समजावून सांगितले। क्लिअरली म्हणजे काय, स्पष्टपणे, आणि रूल्स म्हणजे काय, नियम। आणि नेक्स्ट वर्ड इज एक्सप्लोर। एक्सप्लोर म्हणजे एखाद्या गोष्टीचा शोध घेणे। फर्स्ट एक्झाम्पल, वी प्लॅन टू एक्सप्लोर द नियर बाय फॉरेस्ट टुमॉरो, म्हणजेच आम्ही उद्या जवळच्या जंगलाचा शोध घेण्याचे ठरवलं आहे। नेक्स्ट एक्झाम्पल, शी लव्स टू एक्सप्लोर न्यू प्लेसेस, तिला नवीन ठिकाणांचा शोध घ्यायला खूप आवडतं। अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लोर वर्डचा वापर शोध घेण्याच्या संबंधाने करू शकता। आणि नेक्स्ट वर्ड इज इम्प्रूव्ह। इम्प्रूव्हचा अर्थ होतो सुधारणा करणे। फर्स्ट एक्झाम्पल, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश स्पीकिंग स्किल्स, म्हणजेच मला माझ्या इंग्रजी बोलण्याच्या कौशल्यात सुधारणा करायची आहे। आणि नेक्स्ट एक्झाम्पल, रेग्युलर प्रॅक्टिस विल इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स, म्हणजेच नियमित सराव तुमच्या कामगिरीत सुधारणा करेल। परफॉर्मन्स म्हणजेच काय, कामगिरी। इम्प्रूव्ह म्हणजे काय मग, सुधारणा। नेक्स्ट वर्ड इज इन्फॉर्म, ज्याचा अर्थ होतो माहिती देणे। फर्स्ट एक्झाम्पल बघूया,
प्लीज इन्फॉर्म मी व्हेन यू अराइव्ह म्हणजेच काय, तुम्ही आल्यावर मला कृपया कळवा. नेक्स्ट एक्झाम्पल, ही इन्फॉर्म्ड अस अबाउट द मीटिंग. त्याने आम्हाला बैठकीबद्दल माहिती दिली. अशा पद्धतीने माहिती देण्याच्या संदर्भात वर्ड वापरू शकता इन्फॉर्म. नेक्स्ट वर्ड इज मॅनेज. मॅनेजचा काय अर्थ होतो, व्यवस्थापित करणे. एक्झाम्पल बघा, शी मॅनेजेस द एंटायर ऑफिस एफिशियंटली म्हणजेच ती संपूर्ण ऑफिस प्रभावीपणे व्यवस्थापित करते. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅन यू मॅनेज दिस टास्क अलोन. तुम्ही हे काम एकटे करू शकता का. अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज वर्डचा वापर व्यवस्थापित करण्याच्या दृष्टीने वापरू शकता. नेक्स्ट वर्ड इज ऑफर, ज्याचा अर्थ होतो ऑफर देणे किंवा एखाद्या गोष्टीबाबतचा प्रस्ताव ठेवणे. फर्स्ट एक्झाम्पल, दे ऑफर्ड मी अ जॉब इन देअर कंपनी म्हणजेच त्यांनी मला त्यांच्या कंपनीत नोकरीची ऑफर दिली. नेक्स्ट एक्झाम्पल, शी ऑफर्ड मी अ ग्लास ऑफ वॉटर. तिने मला पाण्याचा ग्लास दिला. नेक्स्ट वर्ड बघूया, प्लॅन, ज्याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची योजना आखणे, प्लॅन करणे. एक्झाम्पल बघूया, वी आर प्लॅनिंग अ ट्रिप टू द माउंटेन्स. आम्ही डोंगराला भेट देण्याची योजना आखत आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल, व्हॉट्स युअर प्लॅन फॉर वीकेंड. तुमच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांची काय योजना आहे. चला आता आपला नेक्स्ट वर्ड पाहूया, प्रिपेअर, ज्याचा अर्थ होतो तयारी करणे. एक्झाम्पल बघूया, शी इज प्रिपेअरिंग फॉर हर एक्झाम्स म्हणजेच ती तिच्या परीक्षांसाठी तयारी करत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅन यू प्रिपेअर अ प्रेझेंटेशन फॉर टुमॉरो. तुम्ही उद्यासाठी प्रेझेंटेशन तयार करू शकता का. लक्षात घ्या, प्रिपेअर म्हणजे काय, मग तयारी करणे, आणि प्रेझेंटेशन म्हणजे काय, सादरीकरण. टुमॉरो म्हणजेच उद्या. नेक्स्ट वर्ड इज रिड्यूस. रिड्यूसचा अर्थ होतो एखादी गोष्ट कमी करणे. एक्झाम्पल बघा, वी नीड टू रिड्यूस प्लॅस्टिक युसेज म्हणजेच काय, आपल्याला प्लास्टिकचा वापर कमी करणं गरजेचं आहे. युसेज म्हणजेच काय, वापर. सेकंड एक्झाम्पल, शी रिड्यूस्ड द प्राइस ऑफ द ड्रेस. तिने ड्रेसची किंमत कमी केली. रिड्यूस्ड म्हणजे काय, कमी केली. प्राइस म्हणजे किंमत. आता आपला नेक्स्ट वर्ड पाहूया, शेअर, ज्याचा अर्थ होतो वाटणे. एक्झाम्पल बघा, कॅन यू शेअर युअर बुक विथ मी. तुम्ही तुमचं पुस्तक माझ्यासोबत शेअर करू शकता का. नेक्स्ट एक्झाम्पल, वी शेअर्ड आवर लंच विथ फ्रेंड्स. आम्ही आमचे जेवण मित्रांसोबत शेअर केले म्हणजेच वाटले. चला आता आपला नेक्स्ट वर्ड पाहूया, सजेस्ट, ज्याचा अर्थ होतो सुचवणे किंवा सल्ला देणे. एक्झाम्पल बघा, कॅन यू सजेस्ट अ गुड प्लेस टू ईट. तुम्ही चांगल्या जेवणाच्या ठिकाणाची शिफारस करू शकता का, सुचवू शकता का. नेक्स्ट एक्झाम्पल, शी सजेस्टेड अ बेटर वे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. तिनं समस्या सोडण्यासाठी चांगला मार्ग सुचवला. चला आता आपला शेवटचा वर्ड पाहूया, जो आहे ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे. विश्वास ठेवण्यासाठी कोणता वर्ड वापरतात, ट्रस्ट. एक्झाम्पल बघा, आय ट्रस्ट हर कम्प्लिटली म्हणजेच मी तिच्यावर पूर्ण विश्वास करतो किंवा माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे. सेकंड एक्झाम्पल, यू कॅन ट्रस्ट मी टू कीप युअर सिक्रेट म्हणजेच तुमचं गुपित ठेवण्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. अशा पद्धतीने ट्रस्ट या वर्डचा वापर विश्वास ठेवण्याच्या संबंधात करतात. डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आज आपण 20 वर्ड शिकलेलो आहोत आणि त्यांचा वापर एक्झाम्पल्स मध्ये करायला देखील शिकलेलो आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.